नमस्कार. नमस्कार. मी विचार मंचावरती पाहुण्यांना आमंत्रित करतोय. टीके सरगर सर, विश्वास सुतार सर, यांच्याकडे मॅडम, निर्मिती विचार मंच आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले व अजरामर ठरलेले मराठी साहित्यिक थोडक्यात समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, कवी, प्रबोधनकार, थोर समाजसुधारक, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या सत्कारामध्ये आज आपण ज्येष्ठ विचारवंत व अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गोरव सर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा आज होणार आहे. ते प्रकाशन करणारे आदरणीय डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर, त्याचबरोबर डॉक्टर बाबुराव गोरव सरांचा सत्कार त्यांच्या हस्ते होणार आहे. ते प्राध्यापक टीके सरगर सर, या सर्वांचेच आज या कार्यक्रमामध्ये आणि आताच स्थानापन्न झालेले आमचे विश्वास सुतार सर, त्याचबरोबर अनिल मामाने सर, मेंचकर मॅडम, या सर्वांचंच मी या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि मी अनिल मामाने सरांना यापुढे करतो. धन्यवाद केसरकर सर. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीला आमचं असं ठरलं होतं की विदुळी कवी संमेलन घ्यायचं. त्या कवी संमेलन घेत असताना एक बॅलन्स मध्यम बुद्धांचा मार्ग घेऊन जाणारे विश्वास सुतार सर हे साहित्य संमेलनाचे, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असाव्याची चर्चा झाली. त्यांना फोन केला. पहिल्यांदाच म्हणाले की मी विद्रोही कुठल्या अंगाने वाटतो आहे. परंतु प्रेम पेरणं हा पण एक विद्रोह आहे. त्याच्यामुळं आयुष्यभर माणसांवरती प्रेम करायला शिकवणारे सुतार सर यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन घ्यायचं ठरलं. मग डॉक्टर अमर कांबळे सरांचं नाव समोर आलं. प्राध्यापक आणि काही दिवसात डॉक्टर होणारे प्रकाश नाईक सर यांचं नाव समोर आलं. त्याच्यानंतर वसंत भागवत सर, संशय जगतकर सर, स्मिता गिरी मॅडम, शोभा चाळके, अमोल, सर्वच जे आमचे सगळे मित्र आहेत, एवढे सर, सुतार सर, एवढे सावंत सर, आमचे विदुळी कवी टीके, सरकारी इंजिनियर रघुनाथ कापसे, आणि मग जे काही 9 कवी आहेत. त्या कार्यक्रमाचं नियोजन चाललं होतं आणि मग गोरव सरांचा फोन आला की रशियाला एक साहित्य संमेलन होणार होतं, नियोजित साहित्य संमेलन. आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबुराव गोरव सर यांची निवड करण्यात आली. आणि तिथल्या साहित्य संमेलनासाठी डॉक्टर बाबुराव गोरव सरांनी अध्यक्षीय भाषण दिलेलं होतं. परंतु कोरोना आणि मधला सगळं आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी वगैरे वगैरे ते साहित्य संमेलन थोडंसं बाजूला गेलं.
परंतु खूप एक 2-3 महत्वाचे मुद्दे घेऊन सरांनी जागतिक पातळीवरती अण्णाभाऊंचं कसं विश्लेषण करता येऊ शकतं असा तो एक चर्चेचा विषय घेऊन त्या संदर्भात सर बोलतीलच. आणि मग सरांचा फोन आला, असा असेल 20 पानं झालेली आहे, काय करायचं, पुस्तक करायचं आहे. मला हा फोन साधारणतः 23-24 तारखेला आला होता मला सरांचा. आणि सरांनी मग ते मला पाठवलं, एक दिवसात लिहून काढलं, पुढचं पूर्ण पाठवलं. आणि पुस्तक टायपिंग करायच्या अगोदर, हे काही निर्मितीची खासियत आहे, टायपिंग करायच्या अगोदर पत्रिका तयार करायची असं ठरवलं. आणि मला अगदी मी जाहीर पद्धतीनं सांगतो की ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्यांना देखील आम्ही पुस्तक देऊ शकलो नाही, कारण मर्यादाच होती. कारण पुस्तकच मगाशी 4 वाजता आमच्या ताब्यात आलं. परंतु अण्णाभाऊंची जयंती आहे आणि आपण त्या प्रवाहामध्ये काम करणारी माणसं आहोत. आयुष्यभर अण्णाभाऊंचा अभ्यास डॉक्टर बाबुराव गुरव सरांनी केलेला आहे. ते पुस्तक या निमित्तानं प्रकाशित व्हावं ही कल्पना होती. आणि मग प्रकाशन करत असताना सरांचा एक छोटासा सत्कार व्हावा, किंवा सत्कार कोणाच्या हस्ते करावा असा पण मुद्दा तयार झाला. पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशन करावं हा पण मुद्दा तयार झाला. मग डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सरांचं नाव समोर आलं. सर म्हणले ठीक आहे, बोलून घ्या, त्यांना तारीख फक्त ऐकावा. त्यांना फोन केला, ते म्हणजे गुरु सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, तर मग मी येणार, मला काय हरकत. कोणाच्या हस्ते सत्कार करायचा तर मग शिक्षण क्षेत्रामध्ये गांधीवादाचा अभ्यास करणारे सर्व सरांचं आमच्या समोर नाव आलं. ते म्हणजे विद्रोहीचा, असा विद्रोही असणाऱ्या माणसाचा सत्कार गांधीवादी विचार करणाऱ्या माणसाच्या हस्ते. काय कुणाला पत्रिका काय कळत नव्हतं, असं म्हणजे सगळा आमचाच गोंधळ होता. कारण मला असं वाटतं की जे विचार मानववृत्तीचा, जे महामानव किंवा जे लोक मानववृत्तीचा विचार करतात, शोषणाच्या विरोधात उभा राहतात, किंवा मी असं म्हणून की स्त्री पुरुष समता मानतात, किंवा एकूणच परिवर्तनाची कष्टकऱ्याच्या बाजूला बोलणारी भूमिका घेतात, हे सगळे आमचे आहेत असं विचार करून मग सरांना म्हणते की हा छोटासा कार्यक्रम इथं होतो आहे, आपण सर्वजण आलात. आणखी कोण काही लोक यायला लागलेले आहेत, तिकडे एक कार्यक्रम सुरू आहे, बरेच लोक तिकडे गेलेले कोण येतील. आजचं एक औचित्य साधणं ही खूप महत्वाची गोष्ट होती. कारण अण्णाभाऊंना खरं तर आता पुन्हा आठवण्याची गरज आहे. अण्णाभाऊनं त्या काळामध्ये ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जो संघर्ष उभा केला साहित्याच्या माध्यमातून असेल आणि एकूणच लोकलढ्याच्या माध्यमातून, कारण एकाच बाजूला लिहिणं, त्याच वेळेस लोकांमध्ये जाऊन काम करणं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ. आमच्याकडे असं झालं की लिहिणारा माणूस रस्त्यावरती येत नाही, रस्त्यावर काम करणारा माणूस लिहित नाही. काही जण लिहितात, काय अपवादावर त्यातून बोलायला नको, त्या अपवाद करता आदर्श व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचे नियोजन केलं. मग आमच्या केसरकर सरांना, करुणाताईंना सगळ्यांना फोन केले, आपल्या सगळ्यांना फोन केले. आपल्याला असा उत्साह आहे. तोपर्यंत गुरु सर आले म्हणल्यावर आमचे सगळे निर्मिती फिल्ममधून आमचे कलाकार पण आले. तर 28 तारखेला आपण एक मुजरा आणि जाणीवची शॉर्ट फिल्म केलेली आहे, त्याचा प्रीमियर शो खालच्या मोठ्या सभागृहामध्ये घेतलेला आहे. आणि चंद्रकांत सावंत सरांनी खूप छान नाटक लिहिलेलं आहे की माणूस आणि निसर्गाचा एक नातेसंबंध अधोरेखित करतात, त्याचा एक प्रयोग. तुम्हाला सर्वांना परत खाली नेलं, त्या पोस्टरचं लॉन्चिंग केलं, कारण त्या निमित्तानं तुम्हाला पण माहीत व्हावं. त्याची 200 रुपये स्वागत मूल्य ठेवलेलं आहे, ते तुम्ही परत जाताना द्यावं. असे अनेक हेतू त्या पाठीमागचे आहेत. तर असा एक संयुक्त कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन समारंभ, डॉक्टर गुरव सरांचा सत्कार आणि विद्रोही कवी संमेलन, त्या सर्व मान्यवरांचं समोर खूप मोठी मान्यवर उपस्थित आहेत, पत्रकार बंधू उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करतो. आणि मी केसरकर सरांना विनंती करतो की या ठिकाणी पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन प्रमुख मान्यवरांचं स्वागत करावं. सुरुवातीला विद्रोही कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय विश्वास सुतार सर यांचं या ठिकाणी पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. मी डॉक्टर अमर कांबळे सरांना विनंती करतो की डॉक्टर बाबुराव गुरव सरांचा सत्कार नंतर करणारच आहोत, पण तत्पूर्वी पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. मी प्रकाश नाईक यांना विनंती करतो की डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सरांचं या ठिकाणी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं.
इकडे आपले सुनील कांबळे सर बसले. सुनील कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी सरगर सरांचं या ठिकाणी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आमच्या निर्मितीतील मित्रांचे आम्ही त्यांना आमदार म्हणतो ते सनी जळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी सुरेश केसरकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी चंद्रकांत सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी खरोताईंचं या ठिकाणी पुस्तक आणि गुच्छ देऊन स्वागत करावं. मी फक्त कवीला यासाठी बोलवलं की एकाच वेळेस दोघांचे फोटो निघले पाहिजेत स्वतंत्र सत्कार करण्यापेक्षा. आपले सगळे सर्वजण आहेत. यानंतर मी सरगर सरांना विनंती करतो की पाठीमागं गुरु सरांच्या जीवनसाथी आणि गुरु मॅडम आलेले आहेत त्या दोघांचा या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. अण्णा भाऊंचं पुस्तक आणि सन्मान चिन्ह गुरु मॅडम आणि गुरु सर आणि गुरु मॅडम दोघांचाही या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं. काही जर त्याला शक्य आहे त्यांनी बोलली होईल. मान्यवरांना वरतीच थांबा सर, एक मिनिटावर आपण पुस्तक प्रकाशन करू. हे सर्व मान्यवरांना लगेच विनंती करतो की डॉक्टर बाबूराव गुरव सर लिखित विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे या ग्रंथाचाही प्रकाशन समारंभ करावा. डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी करावा. खूप महत्वाचं पुस्तक आहे, ऐतिहासिक पुस्तक आहे, आपण आणि जेवढेला घेऊन जातो आणि वाचावा अशी अपेक्षा आहे. शब्द कठीण आहे, अंदाज सोपं नाही, शब्द कठीण आहे. अजून एक देते ओके. धन्यवाद सर. यानंतर मी यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोरंजन आम्हाला सत्कार 2 मिनिटं जयंतीनिमित्त हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य डॉक्टर गुरु सर
इतर सर्व मान्यवर, खरं म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये मी जो काय आहे तो गुरव सरांच्यामुळे आहे. आणि अशा वेळेला त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी ज्यावेळेला इच्छा व्यक्त केली त्यावेळेला मला संकोचल्यासारखं वाटलं. आणि त्याचबरोबर अशी एक भावना आली की एक सन्मानाची भावना आली की आपल्या गुरुच्या साहित्याच्या सहवासात राहण्याची संधी मिळते, त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळते, तर आपण ती संधी जवळ टाका अशा संमिश्र भावनेमध्ये मी त्याचा स्वीकार केला. खरं म्हणजे मी शाळकरी वयापासून लिहित होतो, अनेक कवी अनेक साहित्यिकांच्या संपर्कात येत होतो. आणि मग त्यावेळेला साहित्यिकांचा बनचुकेपणा आणि साहित्यिक कसे दांभिक आहेत हे मी जेव्हा बघत होतो त्यामुळे लिहिलं कशाला पाहिजे मान असं लिहिणारी माणसं जर एवढी दांभिक असतील, अशी जर बनचुके असतील तर आपण कशाला लिहायचं. जे परिवर्तनाची भाषा बोलतात तीच माणसं जर असं दुटप्पे असतील तर आपण लिहायचं आणि प्रकाशित तर कशाला करायचं असं जेव्हा वाटत होतं त्याच वेळा सर भेटले आणि सरांनी सांगितले की लोक उत्सुक आहेत, त्यांच्या हाती आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग माझा लेखकाचा जन्म झाला आणि म्हणून ती त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याची ही एक संधी आहे म्हणून मी याचा स्वीकार केला. खरं म्हणजे गुरव सर आमच्या चळवळीचा एन्सायक्लोपीडिया आहे आणि गुरव सर हे आमचे स्कूल ऑफ थॉट आहे. गुरव सरांनी असंख्य विद्यार्थी घडवले, त्यांची जी धडपड मी आजही बघतो, असंख्य लोकांना मदत करण्याची त्यांची जी काही वृत्ती आहे, सतत अस्वस्थलेपण सरांच्याकडे आहे. आणि सरांनी अनेक लोकांना निर्माण केलं तरी सुद्धा सरांच्या मध्ये तसा दर्प नाही. आजही सर अगदी साधेपणाने जगतात आणि म्हणून मी सरांना कार्यकर्त्यांची फॅक्टरी सुद्धा म्हणतो. सरांचं व्यक्तिमत्व असं आहे की आपले जे फोरफादर आहेत, आपले जे सर्व प्रणेते आहेत, आपले चळवळीचे जे शिल्पकार आहेत, बाबासाहेब असतील, बुद्ध असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ असतील, यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सूत्र आहे. या व्यक्तिमत्वाने चळवळ केली आणि तेवढ्याच ताकदीनं लिखाण केलं. सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये तो सुद्धा एक विशेषपणा गुण आहे की सरांना दिवस रात्री चळवळी केल्या. मी डॉक्टर आहे म्हणून अजून एक गोष्ट सांगतो, सरांना मायग्रेन सारखा आजार आहे. म्हणजे प्रवास केल्यानंतर अत्यंतिक ताण तणाव घेतल्यानंतर डोकं दुखायला लागतं, प्रचंड वांत्या होतात. अशा परिस्थितीमध्ये सरांनी ही यात्रा आतापर्यंत कशी केली असेल याचं मला सुद्धा आश्चर्य वाटतं, कारण मला स्वतःला मायग्रेन आहे. त्याच्या वेदना काय असतात, त्याचे दुःख काय असतात, त्याची काही अडचण असते हे मी अनुभवतो. आणि म्हणून सरांना सलाम केला पाहिजे की अशा अडचणीच्या काळात सुद्धा लोकांची कार्यकर्त्यांची फॅक्टरी ते तयार करत होते. अनेक म्हणजे पाण्याची चळवळ अशा म्हणजे आपले जे अण्णा आहेत त्यांचे नागनाथांना त्यांचे जे उजवे हात होते, त्या झंझावातासमोर काम करणं, आपल्या स्वतःची शाळा, आपल्या कॉलेज सांभाळणं आणि या कार्यकर्त्यांना सर्व चळवळींच्या मध्ये समन्वय भाव निर्माण करणं, अशा पद्धतीनं सरांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून सरांच्या हा जो काही गुण आहे तो आजच्या नव्या साहित्यिकांनी घेण्याची गरज आहे. मगाशी जसे अनिल म्हणाले की फक्त साहित्य लिहिणं आणि लोकांच्या प्रतिक्रियेचं वाट बघणं म्हणजे साहित्यिकपणा नव्हे. ती चळवळ जगणं, चळवळीला बळ देणं आणि चळवळीच्या साठी हात देऊन रणांगणात उतरणं ही साहित्याची पहिली जबाबदारी आहे असं मी समजतो. आणि जर आपण बाबासाहेबांचं नाव घेत असू, महात्मा फुल्यांचं नाव घेत असू आणि अण्णाभाऊंचं नाव घेत असू तर हे मात्र आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. एक लेखक म्हणून माझी ती जबाबदारी आहे आणि म्हणून वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सुद्धा मी माझ्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रयत्न करताना दिसतोय. खरं मध्ये विद्रोहाची परिभाषा ही हिंसक नाही. विद्रोह हा हिंसक नसतो.
विद्रोह करणाऱ्यांच्यावरती हिंसा लादली जाते म्हणून तो हिंसक भासतो. माणसांच्यासाठी जी कणव आहे, माणसांच्यासाठी जी करुणा आहे, ती ज्याच्या हृदयी असते तोच विद्रोह करायला तयार होतो. आणि म्हणून बुद्ध विद्रोह करणारी व्यक्ती आहे, बसवण्णा विद्रोह करणारे व्यक्ती आहेत, महात्मा फुले, बाबासाहेब हे विद्रोह करताना दिसत आहेत. आजची ज्यांची जयंती आहे अण्णाभाऊ, त्यांच्याविषयी बोलत असताना अण्णाभाऊंनी हा विद्रोह जपलेला आहे, आपल्या प्रत्येक पानामध्ये जपलेला आहे. खरं म्हणजे आजच्या जयंतीचं स्वरूप असं बदलत चाललेलं आहे. जयंती ज्या पद्धतीनं केल्या जातात आणि त्यामध्ये जातीय समीकरण जी घुसलेली आहेत ती चिंता करण्यासाठी आहे. महापुरुषांचे चारित्र्य लोकांच्या समोर जाणं याच्या आणि ती लोकांनी ते चारित्र्य आत्मसात करून चळवळीत उभं राहणं यासाठी खरं म्हणजे जयंतीचे उत्सव केले जातात. पण त्याच्यामध्ये फक्त उत्सवच निर्माण झालेले आहेत आणि या महापुरुषांची जी व्यक्तिमत्व आहेत ती व्यक्तिमत्व आपण घेताना मात्र दिसत नाहीये. अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य काय? पारंपरिक ज्याला शिक्षण म्हणता येईल असं शिक्षण न मिळता सुद्धा प्रतिभा नावाची जी गोष्ट काय असते ते आपल्या स्वतःच्या चारित्र्यामध्ये निर्माण करणं आणि जगाला भरभरून देणं म्हणजे अण्णाभाऊ होणं आहे. अण्णाभाऊ होणं म्हणजे काय आहे? अण्णाभाऊ म्हणजे होणं म्हणजे आहे जातीच्या बाहेर येऊन जे काही 18 पगड जातीतली माणसं आहेत त्यांचं दुःख बघणं, ते साहित्यामध्ये उतरवणं आणि त्याच्यासाठी लढ उभारणं म्हणजे अण्णाभाऊ होणं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ बाबासाहेब ही व्यक्तिमत्व पेलत असताना आपण सावधानगिरी बाळगतो का? आपण सावध आहोत का? आपल्यामधले जातीचे जे काही गोष्टी आहेत, जात ज्या जाणीवा आहेत त्या मेल्या पाहिजे खरं म्हणजे या महापुरुषांचं नाव घेत असताना. परंतु त्या जात जाणीवा घट्ट होत आहेत काय? अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होती आहे. बघा, मला अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य असं वाटतं, मराठी साहित्यामध्ये 3 असे साहित्यिक आहेत की ज्यांनी फक्त माणसांसाठी, त्यामध्ये जात धर्म असले कुठले अभिनिवेश नव्हते. ते 3 लेखक म्हणजे अण्णाभाऊ, बाबुराव बागुल आणि वामनदादा. बाकीच्या लेखकांनी मराठीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बाकीच्या लेखकांनी आपल्या जात जाणीवा पुरवाळल्या, आपल्या मध्यमवर्गीय जाणीव पण पुरवाळलं आणि त्यातून साहित्याची निर्मिती केली. पण अस्सल मनुष्यत्व, अस्सल मानवीपण काय असतं याचा जर तुम्हाला दर्शन बघायचं असेल तर या 3 लेखकांच्याकडे आहे असं मी मानतो. आणि म्हणून अण्णाभाऊंना मी त्या दृष्टिकोनातून बघतो. खरं म्हणजे अण्णाभाऊंची ताकद, अण्णाभाऊंची जी शक्ती आहे, अण्णाभाऊंची जी प्रतिभा आहे, गुरव सरांनी जर ती आपल्यासमोर उभी केली नसती तर कदाचित अण्णाभाऊ कदाचित इतिहासाच्या पल्याड गेले असते. आणि म्हणून आपण गुरव सरांचं त्यासाठी ऋणी राहिलं पाहिजे. आणि अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे, जे त्यांचं जे प्रतिभेचं देणं आहे आणि जे लोकांच्या, मी बघताना अवाक होतो त्यांच्या एक कथा, त्यांची एक कादंबरी वाचत असताना की मी अवाक होतो की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक जातीची व्यक्ती त्याच्या स्वतःच्या भाषेसही बोलण्याचं जे काही ताकद आहे ती फक्त अण्णाभाऊंच्या मध्ये आहे. तो कुठलाही जातात ह्याचा असेल, परिगावरचा माणूस असेल, त्याच्याविषयी बोलताना, त्याचं वर्णन करत असताना, त्याची भाषा हे करताना अण्णाभाऊंची जी काही प्रतिभा खुलते त्याला खरं म्हणजे तोड नाही असं मला म्हणायचं आहे. आणि अशा या अण्णाभाऊंना, आणि खरं म्हणजे हे पुस्तक मला माझ्यासमोर नसल्यामुळे या पुस्तकाविषयी मला काही बोलता येत नाही, त्याविषयी मला फार तीव्र वेदना होते. तरी सुद्धा मी गुरव सरांचं आणि या सर्वांचं ऋण व्यक्त करतो की त्यांच्या निमित्तानं तुमच्या समोर येण्याची मला संधी निर्माण झाली. खरं म्हणजे मी वैद्यकीय व्यवसायातला माणूस आहे, प्राध्यापक असलो तरी वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे. लांब पल्ल्याचं मला काही बोलता येत नाही. तरी सुद्धा मला जे काही बोलू वाटलं ते मी आपल्यासमोर व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण संधी दिल्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय.
सर. हा खरं तर गुरु सरांबद्दलच्या आपल्या सगळ्यांच्या भावना ह्या समानच असणार आहेत. त्या फॅक्टरीमधलं एक मी पण प्रोडक्ट आहे. डॉक्टर शोभा साळके मॅडमला विनंती करतो की त्यांनी विचारांच्यावरती यावं. मी गुरु सरांना विनंती करतो की पुस्तक आणि गुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. त्या डॉक्टर झालेले आहेत. इंग्लिश भाषेमधून झालेली आहे. धन्यवाद. यानंतर मी ज्यांच्या हस्ते डॉक्टर बाबुराव गुरव सर यांचा सत्कार करायचा, गुरव सरांचा सत्कार करायचा. त्यांचे S.R. पाटील सर या ठिकाणी गुरव सरांचा सत्कार करताय. धन्यवाद. त्यानंतर मी संघ सरांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. व्यासपीठावर उपस्थित असलेले दिग्गज व्यक्तिमत्व आज त्यांचा सत्कार करण्याचं प्रत्येक मला आपण सर्वांना लाभलं. ते विद्रोही साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव सर वैद्यकीय पेशामध्ये असून अत्यंत नितांत सुंदर भाषेमध्ये ज्याने आपलं मत व्यक्त केले ते श्रीवस्ती सर. आमचे मित्र शासकीय सेवेत असूनही सामाजिक चळवळीमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रमामध्ये अग्रभागी असणारे माननीय विश्वास सुतार सर, ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि 30 वर्ष पोस्ट कार्डवरून आज संस्था इथपर्यंत आली असे अनिल महामारी सर, ऍडव्होकेट करुणा मेटकेकर सर, केसकर सर, सभागृहात उपस्थित असलेले सर्व विद्वान मंडळी, आमचे मिलिंद दादा आहेत, आमचे मित्र राठोड सर आहेत, बाकी जगतकर सर आहेत, ही कामं करणारी मंडळी सगळे जी आहे समाजासाठी. मी गांधी विचाराचा अभ्यास गेली 12 वर्ष करतोय. गांधी विचार तटस्थ वृत्तीने बघावं. यात एक वाक्य मला सांगितलं, अण्णाभाऊंच्याकडे बघायचं असेल तर तटस्थ भूमिकेत जर आपण बघितलं तरच त्या अण्णाभाऊंचं व्यापकत्व विश्वव्यापकत्व समजणार आहे. त्याला ना जातीच्या, ना भाषेच्या, ना संस्कृतीच्या किंवा प्रांताच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्याला आपण संकुचित करत लागतो. जसं बापूजी गौतम बुद्ध असतील, बाकीचे सर्व विश्वव्यापी तत्वज्ञान त्यांचं असतं, त्याच तत्वज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन करणारा हा माणूस, याला आपण किती छोटं करायचं आणि हे छोटं करत 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 आपण त्याला इतकं काही केले. ज्यावेळेला अण्णाभाऊ वाचायला लागलो, शाळेपासून म्हणजे त्या स्मशानातल्या स्मृतीची कथा जी आहे भीमाची, अतिशय या समाजाचं विदारक वास्तव दाखवणारं वर्णन आणि एक लौकिक अर्थानं शिक्षित न असलेला माणूस एवढं मोठं साहित्य उभा करतो. आणि सरांच्या या पुस्तकाच्या संदर्भाने एक आठवण मला जरी सर्वांनी बोलून दाखवलं की 1 मार्च रोजीच अण्णाभाऊ साठेंची वैश्विक साहित्य संमेलनासाठी निवड झालेली होती मॉस्कोमध्ये आणि पैसे नसल्यामुळे ते जाऊ शकले नाही आणि कोरोनामुळे आमचे बाबुराव गुरव जाऊ शकले. म्हणजे हे खूप मोठं काम करणाऱ्यांचं निस्वार्थीपणे तटस्थपणे काम करणाऱ्या लोकांचं करायलाच पाहिजे.
मांदियाळी खूप मोठी आहे. बऱ्याच लोकांनी अण्णाभाऊ साठेंना कामकुटं वापरून घेतलेले आहे. अजून तर थोडंसं गाडशी विधान होईल. कामकुटं बऱ्याच लोकांनी आपलं स्वार्थ साधण्यासाठी अण्णाभाऊच्या साहित्याचा वापर केला, त्याच्या नावाचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये सिद्धार्थ लेखकांची यादी जी दिसते पुरस्काराच्या शर्यतीत मोठ्या यादीमध्ये त्यांनी ते वापरलेले त्याचा थोडासा चांगला उल्लेख मला सापडला. हे वापरून घेण्यापेक्षा मला एक दुसरा मुद्दा असा मांडायचा आहे की मी आज एका शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांची जयंती म्हणून तिथे आमचे शिक्षकांना हे माहित नाही की दोघांची जयंती असं म्हणून सांगितलं. मला धक्का बसला की एखादा BA बीड MA बीड झालेला माणूस देखील कुणाची पुण्यतिथी आहे, कुणाची जयंती हे जर मुलांच्या पुढे 450 मुलांच्या पुढे जर सांगू शकत नसेल भवितव्य काय आहे तुम्ही आम्ही पुन्हा एकदा सांगण्याचा विचार करावा. तर सर पुरस्कार अधिकारी तर हे भयानक आहे आणि रिटायर असल्यामुळे सांगू शकतो. माझ्या संपूर्ण 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढं जमल तेवढ्या लोकांनी जे परिवर्तनवादी, जे क्रांतिकारी, जे समाजाला उत्थान करणारे, उभं आणणारे लोक आहेत त्यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधारक साहेब ते बोलता बोलता साहेबांना बोलले की आज अनेक शाळांमध्ये अण्णाभाऊ साठेची आत्महत्या ज्याने संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलं आणि मोरारजी देसाई सारख्या संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधी मुख्यमंत्र्यांनी अटक वॉरंट काढलेला असताना भूमिगत राहून एवढं साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. अजब रसायन त्या काळात ज्या वेळेला कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या, कुठल्याही लेखणीची साधनं नव्हती, हे काम करणं खूप अच्छा काम आहे आणि त्याचा वारसदार समर्थपणे चालवणारे गुरव आपल्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा दुसरा मुद्दा असा आहे की मानसशास्त्रीय विश्लेषणाकडे आपण अजिबात वळलेलो नाही. सर मला जे वाटते ते मी बोलतो की या साहित्यिकांचं मानसशास्त्रीय विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. त्या अँगलनं आपण बघायला शिकलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचं मूल्यमापन तत्वाच्या कसोटीवर करता येऊ शकेल. या बाजूकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. बऱ्याच सगळ्याच का आपण जातीच्या जोखडातून बाहेर पडत नाही तर मानसशास्त्रीय विश्लेषण या लेखकांच्या संदर्भात, क्रांतिकारकांच्या संदर्भात केलंच पाहिजे, ते व्हायला पाहिजे. की या इथून पुढे येणाऱ्या काळाची गरज आहे. त्या जे मुलं आहेत आपल्या पुढे, जी पिढी येणार आहे त्या पिढीला या अँगलला समजावून देण्याची गरज आहे. कारण का तंत्रज्ञानाची वाढती प्रगती, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावर लादलं जाणारं विकृत विचारसरणी फोडण्यासाठी आपल्याला आपल्या विचारवंतांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करून ते मानणं ही आजच्या काळाची तुमची आमची सर्वांचीच एक गरज आहे. हे आपण सर्वांनी करायला सुरुवात केली पाहिजे हे असं मला वाटतं. या ठिकाणी मला माझं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला जागे. धन्यवाद. धन्यवाद सर. कवी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास सुतार सर गुरु सरांच्या नंतर बोलणार आहे, तर मग दुसरा पार्ट आपला कवी संमेलनाचा सुरू होणार आहे. सर्व कवी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर मी या जो पुस्तक प्रकाशन आणि सत्कार समारंभ आहे ज्यांच्यामुळे हे सर्व घडत आहे ते माननीय डॉक्टर बाबुराव गुरव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नंतर आम्ही सर्वजण पुढे बसू. सर्व कवी आणि अध्यक्ष विचारमंचावरती असतील. एका पण बहादराला उठून जायचं नाही. कवींवरती आपण प्रचंड अन्याय करतो. आपण साहित्यिकाच्या बाजूचे आहे असं म्हणतो, पण आपली कविता झाली की आपण निघून जातो. लय वाईट खोड आपल्याला पण लागलेली आहे, कारण आपणच सगळ्यात भारी कवी आहोत असा एक समज पण करून घेतलेला असतो. दुसऱ्याचा चकार ऐकायचं नाही असं पण मानसशास्त्राच्या अंगाने आपण ठरवून टाकलेलं असतं. त्याच्यामुळं आपण सर्वांच्या कविता ऐकूया. खूप चांगले कवी तयार होत आहेत. मला खरं तर बऱ्याच वेळा असं वाटतं की एक एक कवीचा एक एक कादंबरीचा विषय असतो. कारण आम्ही जी मुजरा शॉर्ट फिल्म केली किंवा जाणीव शॉर्ट फिल्म जी केली रघुभट, तो एका कवितेचा आधार घेऊन केलेली आहे. आणि त्याचं जे एक गाणं आहे ते खुद्द सुतार सरांनी लिहिलेलं आहे.
पुस्तकाचा संघ धरावा धरावा तो तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे हे गाणं काय करू शकतं, किती मोठा परिवर्तन सगळं आणू शकतं. एक कविता देखील खूप काहीतरी अशी हे देऊन जाऊ शकते. त्याच्यामुळं सरांचं भाषण झाल्यानंतर आपण समोर बसूया. सर्व कवितेला विनंती आहे की आपण ऑनलाईन पण आपलं सगळं सुरू आहे. आपली कविता नाव सांगावं आणि कविता सादर करावी. स्वतःच त्याचं सूत्रसंचालन करतील. मध्ये मध्ये ते बोलत राहतील आणि सुरुवातीला पण ते कवितेबद्दलची भूमिका मांडतीलच. मी डॉक्टर बाबुराव गुरव सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांचं निर्मिती विचारमंच आणि आम्ही सर्वच जण खरं तर काय आता त्यांच्याबद्दल सांगावं. नेहमीच ओर भरून येतो. आज मी जो इथं काय उभा आहे तसं मी एक ऊस तोडणी कामगाराचा मुलगा सरांच्या नादाला लागलो आणि इथे उभा आहे. माझं काही वाटोळं झालेलं नाही लक्षात. बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगते की कशाला तर चळवळीच्या वगैरे नादाला लागतोस असं म्हटलं जातं. पण तो चळवळीमध्ये देखील बॅलन्स ठेवून काम करता येऊ शकतं. चळवळ कशा पद्धतीने किती संकट तुमच्यावरती आली तुम्ही चळवळीत टिकून राहण्यासाठीच जे गणित असतं किंवा डावपेच म्हणू किंवा सर म्हणतात तसं फॅक्टरी म्हणू ती मला वाटते की गुरव सरांच्या आम्ही सर्वच गुरव सरांचे विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जे काम करतो आहोत आम्हाला खूप भरून येतं की खूप आनंद होतो. इथं पाठीमाग मॅडम बसलेले आहेत. ते रात्री 1-2 वाजता जरी गेलो तरी आम्ही त्यांना माहित होतं ही काही पोरं शहाणी नाहीत. गुरव सरच शहाणी नाहीत म्हणजे पोरं कशी शहाणी असणार असा तो स्वाभाविकच मुद्दा होता. ते घराकडे येताना काही एकट्याला घेऊन यायचे नाहीत. आल्यावर पहिला प्रश्न असायचा की बाबांनो जेवलाय का. अर्थातच प्रश्नच नव्हता कारण गुरव सरांना बोलवणं खूप अवघड असायचं लोकांसाठी. जेवण द्यायचं तर मग लय अवघड. आणि आम्ही गुरव सरांचा कार्यक्रम ऐकायला म्हणून जायचो पण ते हेतू जेवणाचा असायचाच कारण अडचणी सगळ्या होत्याच. नॅचरली गोष्ट आहे काय कारण पर्याय नव्हता. मग आलं की त्या गुरव सरांच्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं खायचं. मला वाटतं की आज ही शुगर किंवा जे काही झालेलं आहे ते जे काय त्याचं कारण आहे त्यांच्या भाकरी आम्हाला वाटून दिलं हे पण एक कारण आहे लक्षात. आज गुरव सर इथं जे उभे आहेत किंवा आपल्या समोर आहेत त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. बऱ्याच वेळा असं होतं की जवळ खूप मोठी माणसं असतात परंतु ते घर की मुलगी दार बराबर त्याचं महत्व आपल्याला नसतं. मला वाटतं की आपण नवकवी नवसाहित्यिक चळवळीत काम करणारे लोक आहोत. आपण खरं तर विचारवंत साहित्यिक कवी लेखक जपण्याची पण भूमिका पार पाडायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं होतं की मी खूप वेळा म्हणतो की शाहीर गाणं म्हणतो माणसाला थोडस सुरुवातीला मनोरंजन करण्यासाठी पाहुणे आले की त्याला बस 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 करा म्हणतो. असं जे काही सगळं सुरू आहे किंवा कवींचं अवमूल्य नाही. कविता खरं तर विकत घेऊन वाचावी तर कवीला कुठंतरी बरं वाटेल. पण बऱ्याच वेळा असं होतं की लेखकाने पुस्तक भेट द्यावा अशी आपली काय म्हणतो की खूप मोठी समज तयार झालेली आणि मग लेखक किंवा हे पुस्तक काढायचं धाडस करत नाही. लेखकाला किंवा ह्यांना ज्यांची परिस्थिती जरा बरी आहे त्यांची अडचण नाही. पण खूप लेखक कवी असे आहेत की खूप चांगलं लिहू शकतात पण त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशनापर्यंत ते सगळं येत नाही आहे. पण ते कुठंतरी विरून जायच्या प्रक्रियेत राहतात. मला वाटतं की ज्यांना कळतं आहे जे थोडेसे सजग आहेत त्यांनी अशा कवींना एकत्र करून किंवा लेखकाला एकत्र करून त्यांच्या साहित्याची स्तुती करणं तेवढं तरी मोठं म्हणून आपण दाखवायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण आता एक भीतीचं सावट आहे. कशाला त्या भानगडीत पडावं कशाला त्या डोक्याला ताप नको. आपलं बरं चाललेलं आहे. फार तर कोणी पाहुणा म्हणून बोलून तर जाऊ तेवढंच आपलं मध्यम थोडंसं बोलू आपण कशाला रिस्क घ्यायची वगैरे अशी मानसिकता आहे. किंवा कोण आपला मित्र अडचणीत आला तर आपला फोन बंद होतो कारण कशाला नको डोक्यात कसं कसं विस्तार होते. उलट कारण खूप आपण काढत असतो. मला वाटतं की हा काळ जो आहे तो काळ जरी थोडासा सगळ्या ईडीचा पिढीचा असला तर आपल्या मागे काही ईडी लागणार नाही. आपण काही एवढी ईडी लागणे इतके मोठे नाही होत. मला कोण तर परवाच म्हटलं माझ्या पण ऑफिसमध्ये छापा पाडायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी तर होईल असं मला वाटलं. काय तसा पडण्याचा इश्यू नाहीये. पण साहित्यात भीती घालण्याची जी काही ईडी कल्चर आपण म्हणून जे प्रस्थापितांनी तयार केलेलं आहे
त्याला पण वाचा फोडण्याचं सर आपण काम करायला पाहिजे. निर्भय वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण काही विचार करू शकलो तर मला असं वाटतं की, कारण आपले अनेक लोक आता जे जगतकर सर वगैरे आहेत, अनेक लोक असे आहेत की जे शासकीय सर्व्हिसमध्ये आहेत, ते खूप चांगलं लिहू शकतात, परंतु त्यांना भीती असं वाटते की मी लिहिल्यामुळं मला कुठंतरी धोका निर्माण होतो. ते असं म्हणत नाही, अनेक लोकांचं मी बोलतोय. तर त्यांना कवच तयार करणं, त्याला संरक्षण तयार करणं ही नैतिकदृष्ट्या आपली पण जबाबदारी आहे. असं जर आपण करू शकलो, साहित्यिकांना, कवींना, लेखकांना, असं हे पुस्तक करायचा हेतू हाच होता. एवढ्या कमी काळामध्ये 2-3 दिवसांमध्ये पुस्तक करण्याचा हेतूच हा होता की खूप वेगळे मुद्दे चर्चा आपण केली पाहिजे. साहित्यातली जे काही साचले पण तयार झालेले ती कोंडी पण मला वाटतं की आपण खोडायचं काम केलं पाहिजे. नवनिर्मिती करणाऱ्या त्या सगळ्या प्रकाराचं आपण मनसोक्त पद्धतीने स्वागत केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. दुसऱ्याचं आपण वाचलं पाहिजे. मला खूप बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याकडे काही माणसं लय भारी आहेत. माझ्या ऑफिसला तर एवढी जण येतात, श्रावस्ती सर, म्हणजे त्यांनी अजिबात वाचलं नाही. परवाचाच किस्सा सांगतो, सरांनी पुस्तक लिहिलंय शोध रोहिदासा म्हणून, आणि तो माणूस आला, ते पुस्तक आहे का म्हटलं, माझ्याकडे आता नाही आहे पण मी मागून घेतो म्हटलं, काय अडचण नाही आहे. तर तो त्या ह्याच्यावरती एवढं बोलत होता की रोहिदासाचं असं तसं, ते असं झाले तसं झाले, ह्यावर. मी म्हणजे पुस्तक वाचलंय का, ते म्हणजे नाही, अजून वाचायचं. तर खूप वेळा आपण कॉमेंट्स अशा पास करतो की जणू काही आपल्याला खूप काही समजत नाही. एखाद्याने वाचून केली तर काही हरकत नाहीये. मला वाटतं की हे पुस्तक तुम्ही वाचावं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या आपण वाचायला पाहिजे. 2 प्रकारचे लोक तयार झालेले आहेत. एक जे असं म्हणतायत हे तुम्ही काय आम्हाला सांगू नका, आमच्या रक्तात आहे, अजिबात काय सांगायचं नाही, आमच्या रक्तात आहे, अनुवंशिक आहे, असं म्हणणारी एक पिढी तयार होती आहे. दुसरी एक पिढी तयार होती आहे. तुम्ही रात्री म्हणजे अर्ध्या रात्री त्यांना उठवून विचारा कुठल्या पानावर काय, लगेच सांगा, संदर्भाचं सांगा. म्हणजे एक प्रचंड वाचणारी पण कृतीशून्य असणारी, कृतीमध्ये नसणारी एक पिढी तयार होती आहे. एक पिढी अशी तयार होती आहे की ती काही वाचत नाही, काय बोलत नाही, आम्हाला काही सांगू नका, आमच्या रक्तात आहे असं म्हणतात. मला वाटतं की या दोन्ही पण गोष्टी घातल्या. कारण पानसरे यांना आम्हाला म्हणायचे नेहमी, विचाराला जर कृतीची जोड असेल तर तो विचार पुढे जातो. विचाराला काय म्हणते, कृतीला जर विचाराची जोड नसेल तर ती कृती वाजवटी असते. मला वाटतं की हे दोन्हीचा बॅलन्स करायचा प्रयत्न करूया. आपण सजग लोक आहात. मी डॉक्टर बाबुराव गुरव सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या बरोबर विचार मंचावर उपस्थित असणारे माझे सर्व मित्र, त्यामध्ये सुकांत सर आहेत, सरगर सर आहेत, डॉक्टर श्रावस्ती आहे, करुणाताई आहे, केसरकर सर आहे. विचार मंचाच्या समोर माझे अनेक मित्र आहेत. मी प्रत्येक वेळी कोल्हापुराच्या कार्यक्रमात येताना कार्यक्रमाचे वेगवेगळे फॉर्म पाहतोय. कार्यक्रम करण्याच्या पद्धतीचे या शाहू सभागृहामध्ये 3-4 हॉल आहेत. त्या 3-4 हॉलमध्ये कार्यक्रम होता. त्या प्रत्येक हॉलमध्ये मी कार्यक्रम केलेला आहे. आजचा हा कार्यक्रम त्याला अकॅडमिक टॉक म्हणा. ते पुढे बसलेले आणि बोलणारे दोन्ही साहित्याच्या संदर्भामध्ये, त्या विषयाच्या संदर्भामध्ये वाचलेले, लिहिणारे, विचार करणारे, चिंतन करणारे, मनन करणारे आणि आपलं संपृक्त असं मन घेऊन आलेली माणसं. या माणसांच्या समोर बोलून यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. त्याला प्रबोधन म्हणतो, प्रबोधिनी म्हणतो आपण. ते जगामध्ये पहिल्यांदा अकॅडमी, ग्रीसमध्ये पहिल्यांदा अकॅडमी, अकॅडमास असा शब्द. एका मोठ्या झाडाखाली सगळी माणसं एकत्र बसायची, बोर्ड बसायची. त्याला अध्यक्ष नसायचा, प्रमुख पाहुणा नसायचा, सगळे समान लेवलवर बसलेले असायचे. ते सगळे म्हणून एकत्र विचार करायचे. आणि तो जो विचार करायचे, चिंतन करायचे,
ती जी विचार करण्याची त्यांची तत्वज्ञानाच्या पातळीवरची पद्धत होती, त्या पद्धतीला अकॅडमी हा शब्द तयार झाला. अकॅडमसच्या परिवारामध्ये असणारे ते अकॅडमीचे लोक. आज मला इथे सगळे साहित्याच्या अकॅडमीमध्ये असणारे लोक दिसतात. त्या अकॅडमीमध्ये ग्रीकच्या अनेक मोठे तत्वज्ञ विचारवंत तयार झाले आणि जगाला त्यांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आपण किमान आपल्या अवतीभोवती ज्या समस्या आहेत, आपल्या अवतीभोवती जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या संदर्भात काही विश्लेषण करू शकलो. सरगर सर फार महत्वाचं वाक्य बोलले की लेखकाची मनोवैज्ञानिक चिकित्सा करणं अजून सुरुवात झाली. लेखक लिहितो, आपण त्याची समीक्षा करतो, वाचतो, होय किंवा नाही म्हणतो, चांगलं किंवा वाईट म्हणतो. पण तो लेखक लिहित असताना त्याच्या पाठीमागची त्याची मानसिक अवस्था काय होती, त्या लेखकाची त्या पाठीमागे कोणती हे होत, संचित करतो, कशातून तो लेखक तयार झाला याचा विचार करणं. जसा शैली विज्ञानाचा अंतर्विचार होतो आहे, जसा आशियाचा विचार होतो आहे, जसा आकृतिबंधाचा विचार होतो आहे, परंतु लेखकाच्या लेखनाच्या पाठीमागच्या मानसिक अवस्थेचं विश्लेषण हे होण्याची गरज फार मोठी आहे. आज मी खरं तर सर्वांचा आभारी आहे. तर अनिल काय करेल सांगता येत नाही. माझी एक पहिल्यापासून सवय आहे, मी 2 पानं लिहिली तरी अनिलला फोन लावून सांगतो, अनिल मी एवढं लिहिले नेहमीच. आणि अनिल म्हणतो की 2 पानं पाठवून द्या, मी काय करायचं बघतो. असं करत करत माझी 38 पुस्तकं झाली, प्रकाशित झाली 38. म्हणजे आणि प्रत्येक पुस्तक आणायचे वाईट खोड आहे. वाईट खोड कोणती? लेखकाच्याही मानेवर तू ठेवायचा, वाचकांच्या मानेवर तू ठेवायचा. प्रेसवाल्यांनी तर रात्रंदिवस काम केलं पाहिजे. त्या बाइंडिंग करणाऱ्यापासून कटिंग करणाऱ्यापर्यंत कुणालाच जेवायला वेळ मिळता कामा नये असं तारीख आधी निवडायची आणि तारीख जाहीर करून टाकायची. मी अशा विचारात होतो, जुन्या अवस्थेत होतो. आपण हे लिहिलं हे खरं आहे, ते मॉस्कोच्या साहित्य संमेलनासाठी लिहिलेलं आहे. पण मॉस्कोवर काय आपण आता जात नाही, लिहून तयार झालंय. आणि नुसतं सांगूया, कारण या गडबडीत मला भीती होती 1 तारखेला तो प्रकाशित करेल आणि मग गडबड होईल सगळी, मग पुस्तक तयार होण्यामध्ये काही चुका राहतात गडबडीमध्ये, असं होऊ नये म्हणून मी भीत अनिलला बोलतो. पण अनिल म्हणाला, म्हणजे मी 4 वाजता बोलतो, तेव्हा तो म्हणाला 4:30ला कोल्हापूरची गाडी आहे एसटी, त्या ड्रायव्हर जवळ द्या, त्याला एक 50 रुपये चहाला द्या आणि मी ते घेतो आणि मी लगेच सुरू करतो. आणि त्याने त्या पद्धतीनंच केलं आणि हे पुस्तक त्याने तयार केलं. अर्थात शोभाला धन्यवाद दिले पाहिजे, तर हे पुस्तक चांगलं ह्यातलं जे आहे ते शोभाचं आहे. कारण घाई गडबडीमध्ये मी लिहिलेलं होतं, मी आणून अनिलकडे दिलं होतं. अनिलने झोपट पद्धतीनं ते झोपून काढलं होतं आणि ते तपासायचं काम शोभाने केलं. इतक्या चांगल्या पद्धतीने केलं तिनं. 27 तारखेला मी आलो तिथं. 27 तारखेला रात्री 11 पर्यंत शोभा सलग शब्द यांना तिथून काढत होती, शब्द दुरुस्त करत होती. आणि त्यामुळे या पुस्तकाला जे रूप चांगलं आलं असेल तर ते त्याचं क्रेडिट शोभाला आहे. ते पुस्तक म्हणजे माझं एक भाषण आहे. कारण रशियाला जायचं तिथं बोलायचं म्हणजे माझे पण 2 पुस्तकं. एक अण्णाभाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय लेवलचे लेखक का झाले, कशामुळे झाले, कसे झाले, अशी कोणती गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे की ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय लेवलचे बनले. हा पहिला प्रश्न होता. कारण अण्णाभाऊंच्या साहित्याचे जगातल्या 27 भाषेमध्ये अण्णाभाऊ जिवंत असताना भाषांतर झालेली आहे. भारतातल्या 14 भाषेमध्ये भाषांतर झाले. वारणेकाचा वार या कादंबरीचं गुजरातमध्ये वारणेने काठे नावाचं भाषांतर झालं. हिंदीमध्ये झालंय, बाकी सगळ्या आपल्याकडच्या सगळ्या भाषांमध्ये झाले. रशियन मध्ये झाले, स्लोव्हाक भाषेमध्ये झालंय, क्युबन भाषेमध्ये झालंय, तिबेटियन भाषेमध्ये झालंय, जर्मनच्या भाषेमध्ये झालंय, इंग्लिशमध्ये झालंय. कारण इंग्लिशमध्ये झाल्यानंतरच बाहेर जातात बाकी त्यांच्याकडे. आता ही अण्णाभाऊंची ट्रान्सलेशन अशी का झाली, कशी झाली?
त्या त्या देशामध्ये अण्णाभाऊंना कुणी नेलं, कोणत्या कारणामुळे नेलं, त्यात काही हितसंबंध होते काय, त्यात बाकीच्या काही गोष्टी होत्या काय, असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होते. आमचे काही मित्र म्हणजे ज्यांनी अण्णाभाऊ वाचलेलं नाही, त्यांना वाचायचं नाही, पण ते मान्यवर लेखक काय, समीक्षक आहे. कारण अण्णाभाऊ त्यांना समीक्षा करण्याच्या योग्यतेचा लेखक वाटत नाही. अशातल्या काही लोकांनी मला पहिल्यांदा, मी पीएचडी, माझी पीएचडी अण्णाभाऊची पहिली पीएचडी ती 74 ते 85 या काळात झालेली आहे. 85ला शिवाजी विद्यापीठानं मला डिग्री दिली. शिवाजी विद्यापीठ म्हणत असताना माझे गाईड औरंगाबाद विद्यापीठामध्ये होते, डॉक्टर एस एस भोसले. तपासायला आलेले डॉक्टर केशव मिश्रा म्हणून मुंबई विद्यापीठाचे होते, आणि दुसरे तपासायला आलेले डॉक्टर भालचंद्र फडके हे पुणे विद्यापीठाचे होते. जे माझ्या प्रबंधाला मान्यता ही महाराष्ट्राच्या 5 विद्यापीठांनी दिली, आणि ती मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा किंवा मिळण्याच्या आधी सुद्धा मला पहिला प्रश्न विचारत होता, तू मूर्ख आहेस का? अण्णाभाऊ सारखा विषय का घेतलायस? अण्णाभाऊ सारखे हा काही पीएचडीचा विषय आहे काय? अरे तो तमाशातला माणूस, तमाशात काहीतरी केले त्याला. म्हणजे अण्णाभाऊ ज्याने अजिबात वाचायला नाही ही माणसं बोलत होते काय अधिकारवादी. मी माझा अर्ज जेव्हा शिवाजी विद्यापीठात केला 74 साली, कारण ती BUTR नावाची बैठक असायची, आणि ती 6 महिन्यातून एकदा त्याचं उत्तर यायचे. आता तो वर्षात एकदा येते. जे काय तुम्ही अर्ज केला त्याचं उत्तर वर्षात येते, म्हणजे ते नाही म्हटलं की वर्षाला कळतो. तसं मला पहिल्या 6 महिन्यात ते नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं अण्णाभाऊ साठे आम्हाला ते पीएचडी करण्याचे योग्यतेचे लेखक वाटत नाही, तर तुम्ही दुसरा विषय निवडा. मग मी त्यांना 50 पानं लिहून दिली. अण्णाभाऊ साठे पीएचडीचे लेखक कसे आहेत योग्यतेचे हे सांगणारी 50 पानं लिहून दिली. ती 50 पानं वाचली आणि म्हटले तुम्हाला एकदा कळवू दे, दुसरा विषय निवडा, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नये. म्हणजे दुसरी ब्युटी आहे. मी पुन्हा 50 पानं दिली, कारण माझी अडचण अशी होती, मी काही ईडीला काही सासर आणि बाहेर सारखंच. 11वी झाल्यावर 12वी जायचं असतं, तसं MA झाल्यावर पीएचडीला जायचं असतं, म्हणून मी गेलो. मला काही पीएचडी करून काहीतरी मिळवायचं वगैरे असं काही नव्हतं. आणि अण्णाभाऊंना मी 56 ते 69 मी अण्णाभाऊंना पाहिलेलं, जवळून पाहिलेलं. अण्णाभाऊचे सगळे कार्यक्रम ऐकलेले होते, अण्णाभाऊची भाषणं ऐकलेली होती. अभ्यास वर्गामध्ये अण्णाभाऊ कसे बोलायचे हे मी पाहिलेलं. अमर शेख, दत्ता गवाणकर कसे बोलायचे, कशी मांडणी करायची. अण्णाभाऊ जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे गाणं स्टेजवर कसं सादर करावं हे सगळ्यांना शिकवत असताना अण्णाभाऊ कसं शिकवत होते हे सगळे मी जोडून पाहिजे. आणि अण्णाभाऊ मी हायस्कूलचा विद्यार्थी असताना वाचले. माझे वडील स्वातंत्र्य चळवळीत होते, प्रांशू नाना पाटलांचे सहकारी होते, आणि त्यामुळं माझे वडील 55 साली दुःखाची गोष्ट म्हणजे वारले अचानक. दोन होते, प्रति सरकारचे जेल होते, ते अचानक वारले तेव्हा आम्ही लहान मुलो. पण माझे वडील वारल्यानंतर वर्षभर माणसं भेटायला येत होती. त्या भेटायला येणाऱ्या माणसामध्ये 56 साली अण्णाभाऊ आलेले होते. आणि मग नाना पाटलांच्या बरोबर ते आले होते. अण्णाभाऊचे 3 गुरु, त्यांचे पहिले गुरु फकीरा राणूमा. 5 वर्ष फकीराच्या तालमीत अण्णाभाऊ खेळतो. लहान होते, पण फकीरानं दिलेलं तत्वज्ञान आणि फकीरानं दिलेली जीवन पद्धती अण्णाभाऊ शिकाय, म्हणून अण्णाभाऊ हे अण्णाभाऊ भेटले हे लक्षात ठेवा. कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायची हे फकीरांनी अण्णाभाऊंना शिकवलं. निराश व्हायचं नाही. सत्य पडतं पण पडून राहत नाही, ते पुन्हा उठून लढायला लागतं. आपण खरे सत्य असून तर उठून लढलं पाहिजे. हे अण्णाभाऊ तेव्हा खरं तर लहान मुलगा होता, पण ते संस्कार झाले त्याच्यावर. आणि फकीरांनी त्यांना खेळायचं कसं, झाडावर चढायचं कसं, वेगात पळायचं कसं, दानपट्टा कसा चालवायचा, तलवारबाजी कशी करायची, कुस्त्या कशा करायच्या, अनेकांना माहिती नसेल. एका लगोडवर अण्णाभाऊ 4-4, 5-5 कुस्त्या करतो. अण्णाभाऊ म्हणजे अण्णाभाऊच्या अक्का त्याला म्हणतो,
दुसऱ्या पत्नी त्या वर्णन करायचं. ते म्हणजे अण्णाभाऊ म्हणजे असं खाली असं बारीक 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 अंगाला आंघोळ घालताना असं हळद लागायची, असं शरीर असणारा माणूस. पण दानपट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यावेळी त्यांना जोड होता. दानपट्टा खेळायला अंगात काय ताकद लागते हे एकदा दानपट्टा हातात घेऊन जरा फिरवून बघितल्यावरच कळतं. अण्णाभाऊ दानपट्टा खेळताना त्या स्पर्धा लागायच्या. त्या स्पर्धेमध्ये चारी बाजूला 4 पंच असे थांबलेले असायचे. मध्ये तो दानपट्टा खेळतोय माणूस, त्याच्या अंगावर पांढरी कपडे आणि निळीमध्ये वाळू टाकलेली असायची. आणि तो दानपट्टा खेळणाऱ्यानं ऑप्टिमम लेवलवर गेल्यावर म्हणजे त्याचा वेग वाढला म्हणजे त्यानं तो शिट्टी घालतो. आणि तो शिट्टी घातल्यावर ह्या चौघांनी एकाच वेळी 4 मुठी त्याच्या अंगावर मारायच्या वाळूच्या. आणि त्यातल्या ज्या टिपके त्याच्या अंगावर पडतात तो नापास, कारण ती तलवार फिरत असते दानपट्टा. तो दानपट्टा मारलेली वाळू बाजूला पाडतो. सर्वात कमी ठिपके उठायचे त्या अण्णाभाऊचे नाव. इतका अण्णाभाऊ मोठा खेळाडू होता. नदीचा महापूर अण्णाभाऊ पोहत होते. त्याच्या कथावाचक त्यात येते. अण्णाभाऊ झाडावर चढून झाडावरची खारोटी पकडून खिशात घालून घेऊन येतो. तर झाडावर चढून खारोटी पकड कल्पना करा. दानपट्टा खेळताना अण्णाभाऊ तोंडात मणी ठेवायचे, पोटात दोरा ठेवायचा आणि दानपट्टा खेळताना ते तोंडातले मणी त्या ओठाच्या डोळ्यात होत होत असे मार तयार करतात. मी हे ऐकल्यावर पहिल्यांदा मला खरंच वाटलं. मग मी घरी आल्यावर काही मणी आणि दोरा घेऊन आपल्या घरात कपाटचे असतात काच असणार त्या काचेसमोर उभं राहून बघितलं. मणी सोडाच दोरा कुठे कळून. आता असा खेळाडू असणारा माणूस हा प्रवासी मजूर होता. पोटासाठी सती मागते एक रिकामी खिडकी. पोटासाठी मिळेल ते काम मिळेल त्या काम मिळवायचं यासाठी अण्णाभाऊ फिरत होते. बी साईनाथनी फार सुंदर वर्णन केले अण्णाभाऊ. तो प्रवासी मजूर होता. असा प्रवास करत करतच अण्णाभाऊ मुंबईला गेले. 220 मैल 4 महिने चालतो. कारण आज जेवायला काम मिळवायचं, जेवणापुरतं तयारी करायची आणि पुढे जायचं. तर असं करत मुंबईला गेलेला माणूस मुंबईत गेल्यानंतर चित्रपटाचं प्रेम आणि चित्रपटमध्ये त्याला कॅप्शन यायच्या खाली. कारण बोर्डपट नवीन आला आणि आता टीव्हीवर येतात तसे कॅप्शन यायचे. सगळी माणसं वाचायची, विनोदी चित्रपट असायचे, माणसं हसायची. अण्णाभाऊंना कळायचं नाही आपण माणसं का असतात. अण्णाभाऊ शेजारला विचारत काय असतात ते म्हणजे अरे तुला कळत आहे का बस म्हणायचे. आणि मग वयाच्या 14व्या वर्षी त्यांना असं वाटलं, एका प्रतिभावंताला वाटलं की आपण लिहायला वाचायला शिकलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला चित्रपट चांगले बघता येणार नाही, चित्रपट कळणार नाही. आणि त्यानंतर साधू नावाचा त्यांचा भाऊ होता, मावस भाऊ. तो मजुरी करायचा मुंबईत, पण तो वारकरी होता. त्याच्या तुकारामाचे गाथा होता. तो साधूकडे गेले आणि म्हणजे बाबा मी तुझ्या पाया पडतो म्हणून मला लिहायला वाचायला शिकवतो. तर त्या साधून अण्णाभाऊंना हळूहळू शिकवलं. मी तसेच सांगितलंय, खूप तपशील आहे. अण्णाभाऊंनी विनोदी पद्धतीने केलाय. तेव्हा त्याची आंघोळ करून ओल्या पद्धतीने यायचं. ते म्हणजे आंघोळीचं ओल्या पद्धतीचा काय संबंध आहे, डोकं तयार असलं काम झालं हे विचारायचं. पण नाही म्हणजे. आणि त्या साधून महत्वाचं तुकारामाची सगळी गाथा अण्णाभाऊ करून ते अण्णाभाऊंच्या साहित्यावर परिणाम झाला, तो प्रभाव झाला, तो गोरकीचा झाला, तुकारामाचा झाला, बाबासाहेबांचा झाला, कारभारचा झाला. आणि या प्रभावातून अण्णाभाऊ नावाचा लेखक तयार झाला. 30 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह, एक नाटक, एक प्रवास होता, 15 पोवाडे, 10 पोवाडे, 15 लोकनाट्य. इतकं विपुल लेखन या लेखकाने केलं. पण आमच्या मगाचे प्रश्न सगळे बोलताय आता जाती. एवढं लेखन करणारा अण्णाभाऊ आमच्या साहित्याच्या मुख्य प्रवाह ज्याला म्हणायचा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ वगैरे वगैरे, त्यांनी एकाही संमेलनाला अण्णाभाऊला ऐकायला बघायला सुद्धा बोलत होते. अण्णाभाऊंच्या एकाही पुस्तकावर कुणीही काही एक शब्द लिहिला नाही.
सत्यकथेचे सगळे खंड मी तपासू पाहिजे. म्हणजे मला पीएचडी करायची होती, त्यामुळे कुणी केले का काही बघायचं होतं. सत्यकथेच्या 2 अंकामध्ये अण्णाभाऊच्या 2 पुस्तकाच्या जाहिराती आहेत, प्रकाशकांनी दिलेल्या. पण सत्यकथेनं कधी त्याचं दखल घेतली नाही. या कुणी लोकांनी दखल घेतली नाही. दखल घेतली नाही तरी अण्णाभाऊ लिहित राहिले, आशावाद लिहित गेले राहिले. एका बाजूला समीक्षक अण्णाभाऊंना नाकारत होते, दुसऱ्या बाजूला वाचक अण्णाभाऊंना डोक्यावरून जात होते. लक्षात घ्या, अण्णाभाऊंच्या सगळ्या पुस्तकांचे ते निवत होते तोपर्यंत किमान 2 आणि कमाल 25च्या पुढं आवृत्त्या निघाल्या सगळ्या पुस्तकांच्या. महाराष्ट्रातल्या गावागावात घराघरात शाळेत सगळीकडे मी पीएचडी करण्यासाठी खंड आणायचो अण्णाभाऊंचे सगळे साहित्याचे. आणि पहिला माझा संपूर्ण संच जो आहे तो आपल्याकडे भांडी घासणाऱ्या पहिला वाचला. दुसरा संच माझा एक भाऊ पाटलांना माहिती आहे, एस.आर. पाटला, नारायणला, तो शिपाई होता शाळेत, त्यानं वाचून काढला. 8वीत शाळा सोडून गेला होता आणि अण्णाभाऊची सगळी पुस्तकं वाचून काढली. तिसरा माणूस एक अर्थशास्त्राचा विद्वान C.R. पाटील होता आमचा मित्र, डोळे नव्हते, असं जवळून धरून पुस्तक वाचायचं, पण त्यानं वाचून काढलं. ते अण्णाभाऊ म्हणजे वाचनीय लेखक. अण्णाभाऊ म्हणजे अल्पाक्षर रमणीयत्व हा शब्द वापरतात साहित्यात. ते कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सत्य कसं मांडावं हे ज्यांना शिकायचं आहे त्याने अण्णाभाऊ वाचावं. ते 5-6 वेळेस सुद्धा एखादी कॅरेक्टर ते उभं करतात. अण्णाभाऊ हे डिक्लास आणि डिकास झालेले, त्याचा क्लास ठरलेला नव्हता, वर्गविहीन होते आणि जातीविहीन होते. आता ट्रॅजेडी असे झाले की जातीविहीन असणारे अण्णाभाऊ जातीत नेण्याचा प्रयत्न आमचे मित्र फार जोरात करायला. आता काय करायचा हा प्रश्न आहे. तर आपल्या समाजाची पण अडचण आहे. कोणती अडचण आहे? एखादा लेखक, तुम्ही विचार करा, मी वेगळा सुद्धा म्हणतोय, एखादा लेखक किती मोठा झाला, तो निघून गेल्यानंतर त्याच्या जातीशिवाय कुणी त्याची जयंती करत नाही. बरोबर आहे का? बघा, मग जातीचे लोक जयंत्या करतात, जातीचे लोक स्मृतिदिन करतात, असं करत करत ते प्रेमात पडतात आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं, मी त्यांच्या जातीचा आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि ते माझ्या जातीचे आहेत म्हणून श्रेष्ठ आहे. त्याचं वाङ्मयीन महत्व बाजूला होतं, सगळेच बाजूला होतं. आणि तो आमचा माणूस आहे, ते आधीच म्हणतो रक्ताच आहे, ते रक्ताच सारखा प्रकार आहे, त्याला पर्यायही नाही. या भारतामध्ये आज ही गाडगे महाराजांची जयंती पर्यटनची एकत्रित करतात. गेले का कुणी बघितले? का करत नाही? त्याला उत्तर नाही. परत आपण काय म्हणणार, सगळ्यात परतांनी त्याला परतात दिलं आणि परतांनी जिवंत नाही ठेवलं. आपण जिवंत ठेवत नाही. अण्णाभाऊ सारखा मोठा माणूस, महात्मा गांधी सारखा मोठा माणूस, मोठी माणसं की वेगळ्या ताकदीचे, वेगळ्या दर्जाचे असतात. त्यामुळे ते ओलांडून पलीकडे गेले. आपली परिवर्तन चळवळ, मी मगाशी आपण बोलत होतो, आपली भारतातली परिवर्तनाची चळवळ ही गतिबंद नाही, पण आपली चळवळ गतिबंद आहे. आपल्या चळवळीला गती नाही, हळूहळू हळू बदल होतो. तो बदल पाहायला त्या माणसाला मिळत नाही, तो गेल्यानंतर बदल होतो. आमच्या नागनाथ तांदाजीने आम्ही दुष्काळी भागात पाणी जावं म्हणून अक्षरशः 30-35 वर्ष खूप राबलो. म्हणजे आम्ही किरकोळ, अण्णा खूप राबले. अण्णा गेल्यानंतर त्या दुष्काळी भागात पाणी आलं आणि त्याचं पाणी पुसून आता कोणी करायला लागलं. मुद्दा तो हा, काम करत असताना या कामाचं त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी चित्र दिसावं. तर अण्णाभाऊच्या साहित्यावर कुणीतरी काहीतरी लिहायला पाहिजे होतं, कुणीतरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं. अण्णाभाऊ गेल्यानंतर त्यांच्या मित्रांनी चांगलं लिहिले. हे युगांतरचा दिवाळी आहे, विशेषांक आहे, दिवाळी नवीन विशेषांक आहे. त्या विशेषांकामध्ये नारायण सुर्वेने चांगले लिहिले, बाबूराव बाबुरावांनी चांगले लिहिले, अमर शेखांनी चांगले लिहिले, नामदेव ढसाळांनी चांगले बोलायचे, अनेकांनी लिहिलं. बरं, विद्या कर्तेकरांनी लिहिलं, पण ते मृत्यूलेख होते. एवढा मोठा लेखक, त्याची समीक्षा करणं. अण्णाभाऊची 2 पुस्तकं शांतपणे वाचून जर कुणी अण्णाभाऊ जिवंत असताना समीक्षा केली असती तर मला फार बरं वाटलं असतं. 1 पुस्तक किंवा 2 पुस्तक वाचायला काय हरकत होती.
अण्णाभाऊ वाचायचं म्हणजे काय 2 तासात वाचून होणार. त्यांचे सर्वात मोठं पुस्तक 220 पानाचं आहे आणि बहुतेक सगळी पुस्तके 100 ते 150 पानाचे आत आहेत. आता एवढं सहज हे करणार यशवंतराव चव्हाणांनी विखेरा कादंबरी प्रवासात 2 वेळा वाचली. तेवढा एक मोठा माणूस सोडला तर अण्णाभाऊचं पुस्तक मी वाचलंय असं म्हणणारा मोठा माणूस आपल्याकडे दिसत. आता हे जे आहे हा माझ्यासमोर प्रश्न पडतो आणि मला खिजवायसाठी लोक काय म्हणायचे, अरे अण्णाभाऊ जगात गेला काय कौतुक करतोस तू, जगात जायचं काय अवघड आहे, तुला काय अवघड म्हणजे सोपं काय आहे, तुम्ही का जात नाही. तर नाही म्हटलं, अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते, कम्युनिस्ट चळवळ जगभर आहे, तर कम्युनिस्ट चळवळ जगभर असल्यामुळे जगभरच्या कम्युनिस्ट चळवळीने अण्णाभाऊंना जगात नेलं. ते कम्युनिस्ट होते म्हणून जगात गेले. मी शांतपणे ऐकून गेले. मी त्यांना म्हटलं, कम्युनिस्ट असणारे साहित्य अकादमीचं प्राइज मिळालेले लेखक मला नाव सांगू का बोलले, ते कम्युनिस्ट आहेत आणि त्याच्या साहित्याला भारतात मान्यता मिळालेली आहे. किती साहित्य अकादमीचं प्राइज मिळालं. महाश्वेता देवी आहे, त्याने नाव सांगितलं. अण्णाभाऊ बरोबर 35 सहस्रवृत्ती नावाचा एक लेखक, पुरुष लेखक कादंबऱ्या लिहित होता. 35 सहस्रवृत्तीचं मला आता काळजी आहे की माझ्यासारखी माझी पिढी गेल्यानंतर हे 35 सहस्रवृत्ती हे नावच कोणाला येणार. तो कम्युनिस्टच होता ना. मोठमोठे लेखक कॉम्रेड एसले डागे कम्युनिस्ट होते का नाही, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते होते का नाही, त्यांनी पुस्तके लिहिलीत का नाही, त्यांची पुस्तके गेली का, अण्णाभाऊंची कशी गेली हे मी विचारल्यावर ते म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. अण्णाभाऊ हा मानवतेची वेदना पकडणारा महान लेखक आहे. तो माणूस शोधतो, माणसाची जात नाही शोधत, माणसाचा धर्म नाही शोधत, माणसाची वेदना शोधतो, माणसाचं दुःख शोधतो, माणसाचे प्रयत्न शोधतो, माणसाचा इन्सानपणा शोधतो, माणसाचा ध्येयवादीपणा शोधतो आणि त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अण्णाभाऊ जगात गेला. चिराग नगरची भूत नावाचं त्याचं पुस्तक आहे, हे जगात गाजलेलं आहे. मी 19 साली 6 महिने 5 महिने अमेरिकेत होतो. आता अमेरिकेत आहे म्हणजे त्याचे वेगवेगळ्या विद्यापीठात गेलो तर तिथं कम्पॅरेटिव्ह स्टडी अण्णाभाऊचा चालू आहे. जगाच्या 66 देशामध्ये अण्णाभाऊचा आता अभ्यास चालू आहे. इंग्लंडमध्ये पीएचडी एक मुलगा करतो लंडनमध्ये, आणि तो लंडन मधून पूर्ण होतो. प्रॉब्लेम असा होतो त्याचं इंग्लिश आम्हाला कळत नाही, आमचं मराठी त्याला कळत नाही, पण तो समजून घेतो त्यात सुद्धा. आता मुद्दा आहे हा की एखादा लेखक जागतिक पातळीवर जातो त्याचं कारण जागतिक वेदनेचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने त्याच्या साहित्यात केला, म्हणून तो जागतिक पातळीवर जातो. प्रेमचंद यांची कफन आणि अण्णाभाऊचं स्मशानाचं सोनं, अण्णाभाऊ गेल्यानंतर आणि शताब्दी झाल्यानंतर मराठीतल्या पहिल्या एका चांगल्या लेखकानं अण्णाभाऊचं शोध घेण्याचा प्रयत्न केलाय. त्या लेखकाचं नाव सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांची दर्दनाक कहाणी या नावाचं फार सुंदर असं पुस्तक लिहिलंय. वाचावं तुम्ही, ताजा आहे, राजहंस प्रकाशनानं केलंय, नवीन पुस्तक आहे. त्यांनी अण्णाभाऊचा जगाच्या सगळ्या मोठ्या लेखक हारोल्ड फॉस्ट, मायकॉस्की, डॉस्टॉव्स्की, गॉर्की, ओनिल, हार्डी या लेखकांच्यावर तुलना केली. या अण्णाभाऊची तुलना ती महाराष्ट्रातल्या लेखकावर केलेली नाही. एकदा आचार्य अत्रेने अण्णाभाऊंच्यावर खूप प्रेम केलं. अत्रेने अण्णाभाऊंच्यावर फार सुंदर एक लेख लिहिलाय. त्यात त्यांनी म्हटलंय मायकॉस्कीची द पॅरिशियन नावाची कथा, कविता, त्या कवितेवर अण्णाभाऊच्या माझी महिना गावावर राहिली या कवितेची तुलना केली गेली. ते अण्णाभाऊ हा त्याच्यावर तुलना करावा असा भारतात लेखक आहे का नाही हा प्रश्न आहे. आणि अण्णाभाऊ आणि संत तुकाराम आमच्याकडे विद्यापीठात नव्हता. तुकारामाची भाषा ओबड आहे, तो शिवराळ आहे, त्यामुळे त्याचं लेखन विद्यापीठात घेता येणार नाही असं विद्वानांचं मत. मी विद्यार्थी होतो त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा मोर्चा काढला. आम्ही मोर्चे काढणार काय वेगवेगळ्या विषयावर मोर्चे काढले. आम्ही मोर्चा काढला मुलांनी
आणि तुकाराम अभ्यासक्रमात आला पाहिजे. नाही हो म्हणले, समजावून सांगायला पाहिजे. कारण आप्पासाहेब पवार होते कुलगुरू, त्यांनी मराठी अभ्यास मंडळाच्या टीमला आमच्याबरोबर बोलायला पाठवलं. ते म्हणजे काय आहे म्हणले, भले तरी देऊ गाडीची लंगोटी नाथाळच्या माती हनु काठी असं म्हणतोय तू. आता ते गाडीची लंगोटी कसं आम्ही छापायचं, कसं हे करायचं म्हणून तुम्ही काय करायचं बघा. पण तुकाराम एवढा मोठा लेखक नाही आणि तो आपल्याकडे असला पाहिजे. तुकारामाची तुलना विल भावे नावाच्या लेखकानं रामदासांशी केली आणि तुकाराम कसा कमी दर्जाचा आहे, रामदास कसा मोठा दर्जाचा आहे असं मांडण्याचा प्रयत्न केला होता. ते विल भावेचं महाराष्ट्र सारस्वत नावाचं पुस्तक शिवाजी विद्यापीठात दिसता कामा नये यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. आणि तो तुकाराम आज आणखी तुकाराम, आणखी तुकाराम, अँड तुकाराम, अँड तुकाराम इंग्रजीमध्ये आता शिरत निघाले. सत्य लपून राहत नाही. सत्याचा प्रकाश कुठलाही मोठा अंधार अण्णाभाऊनी एकदा म्हटले, तुम्ही माझी उपेक्षा करता, तुम्ही मला दाबता, तुम्ही मला अनुलेखानं मारता. मराठी कादंबरीच्या इतिहासाची पुस्तकं इतकी लिहिली गेली त्यात अण्णाभाऊचं नाव नाही. 30 कादंबऱ्या ज्याने लिहिल्या, ज्याच्या कादंबरीला महाराष्ट्राचं पहिलं प्राइज मिळालं, त्याचं नाव नाही. ते म्हणाले, तुम्ही जेवढी उपेक्षा करायची तेवढी करा. तुम्ही काय करताय म्हणजे, मी मराठी साहित्यातला इंगळ आहे. अण्णाभाऊ म्हणले, मी मराठी साहित्यातला इंगळ आहे आणि मला लपवण्यासाठी तुम्ही अप्रामाणिकपणाचे, द्वेषाचे, मत्सराचे, अनुल्लेखाचे, गैरसमजाचे जडण आणून माझ्यावर टाकताय, म्हणजे मला लपवण्यासाठी. पण परिणाम काय होईल? तुम्ही मला लपवण्यासाठी जेवढं टाकताय इंद्रिय तेवढं टाका, फार मोठा जाळ होईल आणि तुमची सगळी प्रतिकामिता त्या जाळात जळून राख होईल. आज अण्णाभाऊंचं देतात. आज जगामध्ये अनुभव आहे. जगातल्या विद्यापीठामध्ये भारतात तर आहेतच. पहिल्यांदा काय आमचा हाल झाला सांगायचं मला. 12वीच्या पुस्तकामध्ये अण्णाभाऊंची कथा यावी, मी मंडळाचा मेंबर होतो. अण्णाभाऊंची कथा यावी म्हणून इतका प्रयत्न केला. एका वाघानं असेंब्ली क्वेश्चन केला आमच्या विरुद्ध. किती माणसं विचित्र वाटतात. प्रकाश तुला आश्चर्य वाटेल, असेंब्ली क्वेश्चन करणारा आमदार हा मात्र समाजाचा होता. हे पुन्हा वाईट आहे. आणि आज आता अण्णाभाऊचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर वेगवेगळे लोक करतात. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे म्हणून 150 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही राष्ट्रपतीला भेटलो. राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणाल्या, म्हणजे आम्ही गेलो तेव्हा 20 मिनिटाचा आम्हाला वेळ दिला होता. आम्हाला वाटतं राष्ट्रपती जायचं, लाईनीत या, इकडे करा, डीसी तपासा, पाटील असं करत चाललो होतं सगळं. तर आम्ही आता गंभीर होऊन ते मोबाईल काढून घ्या, कॅमेरा असला तर काढून घ्या, असे गंभीर होऊनच गेलो. जाऊन समोर उभा राहिल्याबरोबर प्रतिभाताई पाटील म्हणताय, अरे बाबूराव गुरु आले का? हे पण गडबड होतोच समोर. कारण मीच प्रमुख म्हणून काम करायचं असं ठरलं होतं त्या सिस्टमला. पण आलोय, तुम्ही जवळ या, म्हणजे जवळ येऊन बसा. मी बसलो. मला म्हणाले, तुमचं पुस्तक मी वाचलं. अण्णाभाऊ साठे मी जेव्हा 65 साली मुंबईमध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा आले, तेव्हा अण्णाभाऊ साठे आमच्या समोर हिमालयासारखे उभे होते. प्रतिभा पाटलांचं वाक्य. आज अमिताभ बच्चन कोल्हापूरच्या मार्केटमध्ये एकदम येऊन जर उभा राहिला तर जशी गर्दी होईल, तसे अण्णाभाऊ साठे बाहेर आल्यानंतर कामगारांची गर्दी व्हायची. त्या बेस्टच्या गाड्या ज्या असतात हे आपल्या खाजगी हे असतात त्या गाड्या काय म्हणतो, टॅक्सी. अण्णाभाऊ साठे रस्त्याने चालत चालले असले तर पहिला टॅक्सीवाला आला की थांबायचा आणि मला अण्णा तुला कुठं सोडू. इतके अण्णाभाऊ काय तुला. अण्णाभाऊच काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिवीर नाना पाटील, गाडगे महाराज ही सगळी माणसं भारतरत्न हे किताब त्याच्या पायाजवळ घेऊन ठेवावे या योग्यतेचे आहे. पण म्हणजे राष्ट्रपती पद म्हणजे काय, हसले. तुम्ही येण्यापूर्वीच मी ही यादी दिलेली त्याला आणि त्या यादीमध्ये मी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं. पण बघूया म्हणले, त्यांनी 2 तास आमची चर्चा केली. आमच्या शिष्टमंडळाशी 2 तास चर्चा केली. सगळ्या शिष्टमंडळाला जेवण दिलं. 200 लोक होतो आम्ही. पत्रकार होते, लेखक होते,
आमचे विठ्ठल उमोद होते, त्यांना म्हटलं विठ्ठल उमोद मला एक अण्णाभाऊचं गाणं म्हणून टाका. विठ्ठल उमोदनी माझी महिना म्हणून टाकली. आता इतका मोठा माणूस अण्णाभाऊचं मोठे पण तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितले. इप्पा थिएटर नावाचं जग प्रसिद्ध असं थिएटर आहे, इंडियन प्रोग्रेसिव्ह थिएटर असोसिएशन, IPT इप्पा. त्या इप्पा थिएटरचं स्थापना करणारे 6 जण होते. त्यात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा होते. होमी भाभा 1 नंबरला आहे आणि त्या यादीत 5 नंबरला अण्णाभाऊ साठे आहे. होमी बाबांना असं वाटतं की त्यावेळेला अण्णाभाऊची पुस्तकं नव्हती, समजून घ्या, बाकी काही नव्हतं, तरी या माणसाचं कॅलिबर माणूस पाहायला. आता मला आठवतंय, मी त्यावेळेला मुलगा होतो लहान, मला काही कळत नव्हतं. अण्णाभाऊ आले त्यावेळेला मी FYला होतो. मी माझ्या अण्णाभाऊची शेवटची भेट मी मॅट्रिकला असताना झाली. नाना पाटील बीडला इलेक्शनला उभा राहिले होते आणि त्या इलेक्शनच्या प्रचाराला सगळे गेले होते, मी गेलो. त्यावेळेला अण्णाभाऊ आजारी होते, पोट असं हे झालं होतं, जलोदर झालेला होता. त्यावेळेला अण्णाभाऊला सांभाळायचं काम मला दिलं. तर सभेमध्ये गर्दी फार असायची, आम्ही बाजूला कुठं बसलेलो असायचो. पण 8 दिवस आम्ही एकत्र होतो. त्यावेळी अण्णाभाऊचा शेवटचा काळ होता. पण त्यावेळी ते माझ्याशी बोलले, लहान मुलाशी बारक्या. अण्णाभाऊ त्यांचे पुस्तक प्रकाशित झालं, ते 4 प्रती एका स्वच्छ पांढऱ्या पिशवीत घालून घेऊन घ्यायचे. पहिली प्रत माधवराव पागलांना द्यायची. माधवराव पागल अण्णाभाऊ आपला मुलगा मानला. दुसरी प्रत सूर्यकांत मांढरे नावाचा जो नट होता सिनेमा, त्याने भटेला केला होता, त्या सूर्यकांत मांढरेला द्यायची. आणि शेवटची प्रत गावाकडे कवठ्याला येऊन, कवठे माझं गाव, गावाकडे येऊन मला द्यायची. कारण मी 8वीचा 7वीचा 9वीचा विद्यार्थी. त्यावेळेला मी मॅट्रिक होण्यापूर्वी त्यांना हो सगळं पाठवलं. आणि आता चढावर चाललेले अण्णाभाऊ सारखा मोठा लेखक नाही वगैरे. ज्यांनी मला नाकारलं होतं त्यांनी 10 वर्षानं अण्णाभाऊ सारखा महान प्रतिभावंत जगात होणे नाही म्हणून रेडिओवर भाषण केले. काय बोलायचं आपल्या लोकांनी. असो, मी खूप बोलत आहे. कविता संमेलन आहे. अनिलने सुरुवातीला चर्चा करत असताना खूपच टोले मारलेले आहेत लोकांना. अनिल बरोबर सरगर सरांनी टोले मारले. म्हणजे मी विद्रोही आहे, असं आहे, मी तुला विद्रोही कुठं वाटतो वगैरे वगैरे. सरगर सरांना मी सांगेन, मी गांधीवादाचा अभ्यास करणार आहे. जगातले मोठे 10 विद्रोही शोधायचे म्हटलं तर त्यात गांधी एक आहे. लक्षात. कारण आफ्रिकेमध्ये गांधी असताना ब्रिटिशांचा चुकीचा कायदा आम्ही सहन करणार नाही, त्यावेळी मी आंदोलन करणार आहे. भारतातला एक माणूस फाटत्या अंगाचा आफ्रिकेत बोलत होता, मी आंदोलन करणार आहे. 117 देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य, 117 देशातल्या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये 100 वर्षामध्ये त्याचा कायदा मला मान्य नाही असं म्हणणारा माणूस जन्माला यायचा होता. त्यात एक महान माणूस जन्माला आला, त्यांचा महात्मा गांधी. गांधी रस्त्यावर गेले, पोलीस मारायला लागले, पोलिसांना भीती पडली, मरण बिरं काय करावं त्यांना कळेना. गांधीला त्यांनी पकडलं, तुरुंगात आणून उभा केलं. उभा केल्यावर जज म्हणतात तुम्हाला वकील द्यायचा का? म्हणजे वकील कशात द्यायचा, मी गुन्हा केलेला आहे, मला काही तुमच्याकडून हे नको आहे, तुम्ही काय शिक्षा द्यायची असेल ती द्या, मी गुन्हा केलाय आणि हा गुन्हा मी मानवतेच्या विकासासाठी केला. मी हा गुन्हा केला याबद्दल माझा सरकार इंग्लंडचे पंतप्रधान भविष्यकाळात करते. ते जज आपले बघतच बस काय करायचं, काय बोलतात काय. जजने विचार केला बराचसा, त्याची ज्युरी होत्या, त्यांनी सगळ्यांनी विचार केला आणि जजनं महात्मा गांधींना ₹1 दंड केला. पोपोटू कमिशन म्हणजे एक्सपर्ट आहेत त्यातले म्हणून सगळं ₹1 दंड केला. गांधी ऐकत होत चाललं. दंड केला, तो जज उठला, त्यानं आपल्या खिशातला ₹1 काढला आणि दंड भरला. कुणी शिक्षा देणाऱ्या जजनं दंड भरला, हे जगातलं एकमेव उदाहरण आहे. त्याची गांधी एवढा मोठा विद्रोही दुसरा कोण आहे? निर्भयतेचं दुसरं नाव आहे विद्रोह.
अन्यायाच्या विरोधी बेलगामपणे पेटून उठण्याचं दुसरं नाव आहे विद्रोह. अतिसंवेदनशीलतेचं नाव आहे विद्रोह. दुसऱ्याच्या दुःखामध्ये घायल होणाऱ्याचं नाव आहे विद्रोह. विद्रोह हे फार मोठी संकल्पना आहे. या जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. अनेकांनी असं विश्लेषण केलं. माणसं म्हणतो दोन प्रकारचे आहेत, एक कामगार वर्ग आहे आणि एक भांडवलदार वर्ग आहे. अनेकांचे अनेक चांगले वाईट आमचं तत्व. पण मी असं म्हणतोय की या जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. त्यात बरीचशी माणसं विद्रोही आहेत आणि काही माणसं द्रोही आहेत. द्रोही माणसाने आपल्यावर केलेला अन्याय, द्रोही कुणाला म्हणायचं? जो अन्याय करतो, जो अपमान करतो, जो उपेक्षा करतो, जो विषमता पेरतो, लादतो, जो शोषण करतो, जो फसवतो, जो स्त्रियांचा त्रास देतो स्त्रियांना, असं करणारे जेवढं जेवढं वाईट करणारे सगळे जे समाजामध्ये वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या करणारे जे आहेत ते द्रोही आहेत. आणि या द्रोही लोकांनी आपल्याला त्रास दिलेला बघून पेटून उठलेली सामान्य माणसं म्हणजे विद्रोही आहेत. त्या विद्रोही म्हणजे वेगळं काहीतरी आहे वगैरे. परवा एक बीजेपीचा मोठा नेता टीव्हीवर बोलत होता. तो म्हणाला मला विद्रोही म्हणू नका, माफ करा, पण मी असं बोलतो. ते विद्रोही या शब्दाचा अर्थ अनेकांना कळेल नाही. पास नापास, ना लागलं की उलटा अर्थ. द्रोह त्याला मी लागला भरपूर उलटा. विद्रोहीची ही चळवळ या महाराष्ट्रामध्ये मोठी करण्याचा प्रयत्न आम्ही 99 पासून करतो. 25 संमेलन झाले आतापर्यंत. आणि हे सगळे करत असताना माझ्या लक्षात आलं, अण्णाभाऊ हा माझा पहिल्यापासून माझा अभ्यासाचा, श्रद्धेचा, बाकी काही विषय होता, पीएचडीचा विषय होता. पण माझ्या लक्षात आलं आधुनिक मराठीमध्ये साहित्यामध्ये विद्रोह पेरण्याचं काम पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे. म्हणून अण्णाभाऊ साठे मराठी विद्रोही साहित्याचे जनक आहेत, हे जे मी म्हटलंय. कारण अण्णाभाऊ साठेंचं समग्र अण्णाभाऊचं विश्लेषण करणारी पुस्तकं येईना. पीएचडीचे प्रबंध वेगळे असतात. त्याला काही एक विशिष्ट साचा शिकायला असतो आणि तेवढं सिद्ध करायचं असतं. मोठे लेखक आहेत, मी अजून सांगतोय, वेळ गेला नाही तोपर्यंत या देशातल्या मोठ्या लेखकांनी, त्याच्या त्यात पुरोगामी असेल त्या मोठ्या लेखकांनी अण्णाभाऊ एकदा पुन्हा वाचला पाहिजे. तुकाराम सुद्धा पुन्हा नव्यानं वाचण्याची सुरुवात झाली. अण्णाभाऊ वाचला पाहिजे. विश्वास पाटलांनी तिचं पुस्तक दिलं, ते पहिलं पुस्तक आहे. म्हणजे आमच्यासारखे अण्णाभाऊचे पाठीराखे सोडून एका लेखकानं लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे. तसं अण्णाभाऊवर लिहावं. मी आता काल मी ऑनलाईन बोललो. मी काय म्हणतोय, अण्णाभाऊ कसा बाद लेखक आहे हे मांडणारे असेल तर तेही मांडव. अण्णाभाऊच्या लेखनात दोष कोणते कोणते आहेत हे मांडायचे तर मांडावं. अण्णाभाऊचा द्वेष करण्यासाठी, मत्सर करण्यासाठी, अण्णाभाऊला लेखक म्हणून पुढून काढण्यासाठी तरी समीक्षा करावी. उपेक्षाच करायची ही सोडून देऊ. त्यांनी ती समीक्षा केली तर प्रकाश नाईकासारखे आपले तरुण आता अभ्यासक तयार झाले, ती त्यांना उत्तरं दिली आणि त्यातून अण्णाभाऊ चांगला होईल. अण्णाभाऊ आम्ही नाकारणार त्याचं कारण हे दोष देत आहेत सांगू देत चालेल आम्हाला. ते आमचं असं नाही म्हणणं अण्णाभाऊला हार घाला, आमचं असं नाही म्हणणं अण्णाभाऊ जयंती साजरी करा, आमचं असं नाही म्हणणं अण्णाभाऊला काही विचार न करता मोठा म्हणा, असं म्हणत नाही. तुम्ही विचार करा, अभ्यास करा, तटस्थपणे करा, जेवढं तुम्हाला खोल जाता येईल तेवढं जावा आणि अण्णाभाऊचा दोष काढा. तुम्ही दोष काढा. त्यांचे गुण सांगणारे फ्रंट आता तयार झाला. अण्णाभाऊच्या जीवनावर कमीत कमी 200 नंबरचं पुस्तक असेल. अण्णाभाऊचं साहित्य, जीवन, त्याच्यावर जी वेगवेगळी पुस्तकं झाली त्याचा 200वा नंबर असेल. मी अंदाजे बोलतोय 200 नंबर असेल. म्हणजे आता अण्णाभाऊ थांबत नाही. इथं भारतात तुम्ही थांबवलेला प्रयत्न करा, जगात अण्णाभाऊ थांबत नाही. काय आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज या निमित्तानं तुमच्यासमोर काही मांडण्याची संधी मला मिळाली. माझं पुस्तक तुम्ही वाचा जरूर. त्यात नंबर दिलाय, अनिल नंबर टाकला नव्हता, फोन नंबर मी बळेनं टाकायला होता. कारण फोनवरून मला शिवाय द्या ना, काय खेळासारखं लिहितोयस म्हणा, चालेल, पण काहीतरी म्हणा, काहीतरी बोला. यू मस्ट बी, अशी माझी विनंती आहे. या अनिलनं चांगला सत्कार केला. सत्कारचा प्रकार मध्ये काय आला मला काही कळलं नाही, कारण पुस्तक प्रकाशित होत होतं.
तर सरगर सरांच्या सारख्या चांगल्या माणसाकडून झाला त्याबद्दल मी अनिलचे त्यांचे आणि तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. हे पुस्तक आपण वाचावं, पाहावं आणि याच्या गुण दोषाबद्दल माझ्याशी जरूर बोलावं, कारण याच्यापुढे लिहायचं आहे अजून. म्हणजे माझे आयुष्य मी त्यासाठी वाहिलेलं आहे. त्यावेळेला पुढं काही करण्यामध्ये मला माझे दोष असतील तर ते कमी करण्यामध्ये फायदा होईल असं मला वाटतं. दुसरी एक आता तुम्हाला मी सगळ्या कवी मंडळी आणि म्हणतात माफी मागणार आहे आणि एक हे करणार आहे. सांगलीमध्ये आजचा दिवस असा असतो की बाबूराव बरोबर घरात बसायचं नाही, तिकडे कार्यक्रम तिकडे कार्यक्रम तिकडे कार्यक्रम तिकडे कार्यक्रम. आता मुद्दा काय मुलीर मुद्दा त्यांनी कार्यक्रम ठेवलाय आणि तुम्ही येईपर्यंत आम्ही हर्षवर्धन आलाशे यांना बोलायला लावतो आणि तुम्ही या वाट बघतोय आणि स्वागत तुम्ही आला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे तुमच्या कविता सगळ्या खरं तर कविता आमचा श्वास, कविता ऐकायची आहे तर आता काय करावं कळत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं आम्ही खाली उतरल्यानंतर 1-2 कविता ऐकल्यानंतर जर गेलो तर आमच्यावर रागवू नये एवढी विनंती करतो. धन्यवाद सर. ऑनलाईन कविता ऐकू शकता सर तुम्ही. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढं बसून घ्यावं. सुतार सरांना फक्त विनंती करतो की त्यांनी चॅनलवरतीच थांबावं. आपण 2च मिनिटात कवी संमेलनाला सुरुवात करतो आहोत. बस